जागते रहो। माधव ऑफिसमधून दमून घरी आला. त्याला भूक लागली होती. बाहेर जाऊन खाण्याचा त्याला कंटाळा आला म्हणून त्याने लगेच स्विगीचं ॲप उघडलं आणि जेवणाची ऑर्डर टाकली. डिलिव्हरीसाठी अर्धा तास लागेल असं ॲपमध्ये दिसत होतं, म्हणून माधव थोडा वेळ आराम करत होता. खूप भूक लागली होती, त्यामुळे तो सारखं ॲप उघडून ऑर्डर स्टेटस पाहत होता. 10 मिनिटं झाले आणि ॲपमध्ये डिलिव्हरीसाठी आणखी 25 मिनिटं लागतील असं दाखवत होते. ऑर्डर ऑन टाईम आहे आणि 25 मिनिटात तुमची डिलिव्हरी होईल असं ॲपमध्ये दाखवत होते. मात्र सुरुवातीला दाखवलेली वेळ आणि नंतरचं टायमिंग यामध्ये बरीच तफावत आहे हे माधवच्या लक्षात आलं. हा प्रकार केवळ स्विगीवरच नाही तर बऱ्याच फूड डिलिव्हरी ॲप्सवर पाहायला मिळतोय. झोमॅटो सारख्या कंपन्या गोल्ड मेंबरशिप घेतल्यावर ऑन टाईम डिलिव्हरीची गॅरंटी देतात. जर वेळेत डिलिव्हरी नाही मिळाली तर ऑर्डर व्हॅल्यूच्या 100% रकमेएवढं तुम्हाला कुपन मिळेल असा दावा झोमॅटोने गोल्ड मेंबर्सला केला आहे. मात्र फूड डिलिव्हरी कंपन्यांना वेळेवर डिलिव्हरी करण्यामध्ये अनेक अडचणी येतात. हॉटेलमध्ये पदार्थ तयार व्हायला वेळ लागू शकतो, डिलिव्हरी पार्टनरला उशीर होऊ शकतो, ट्रॅफिक जॅम होऊ शकतं. यासारख्या असंख्य कारणांमुळे पार्सल पोहोचवायला उशीर होऊ शकतो. हे जरी खरं असलं तरी ग्राहकाला भूक लागलेली असते आणि माणसाचं पोट रिकामं असेल तर त्याचं डोकं चालत नाही. ऑर्डर वेळेत नाही मिळाली तर ग्राहकाची चिडचिड चालू होते. मग ग्राहक सगळा राग डिलिव्हरी पार्टनरवर काढतात. आपल्याला चांगलं रेटिंग मिळावं यासाठी डिलिव्हरी पार्टनर अतिशय वेगाने गाडी चालवतात, त्यामुळे त्यांना किंवा रस्त्यावरच्या इतर लोकांना इजा पोहोचू शकते. दुसऱ्या बाजूला फूड डिलिव्हरी कंपन्या ऑन टाईम डिलिव्हरीची गॅरंटी तर देतात, पण त्यामध्ये अनेक छुपे नियम आणि अटी आहेत. डिलिव्हरी पार्टनर तुमच्या घराच्या 100 मीटरवर आला की तो डिलिव्हरी टाईम मानला जातो. मात्र ग्राहकाला प्रत्यक्षात पार्सल मिळायला आणखी 5 ते 10 मिनिटं वाट पाहावी लागते. आपण गुंतवणूकदार म्हणून या गोष्टीचा विचार केला तर आपल्या हे लक्षात येईल की हा व्यवसाय मोठं करणं आणि चालवणं ही सोपी गोष्ट नाहीये. झोमॅटो आणि स्विगी सारख्या कंपन्यांनी ग्राहकांना घरी बसून हॉटेलचे पदार्थ खाण्याची सवय लावली आहे. तसेच पुढच्या काही वर्षात लोकांच्या पर्चेसिंग पॉवरमध्ये मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे भारतातला फूड डिलिव्हरी बिझनेस मोठा होणार यात काहीच शंका नाहीये. एका बाजूला अवघड व्यवसाय आणि दुसऱ्या बाजूला खूप मोठी संधी. यामुळे गुंतवणूकदारांना या शेअर्समध्ये वेल्थ क्रिएशनची संधी उपलब्ध झाली आहे. या बिझनेसमध्ये बॅरियर्स टू एंट्री मोठे असल्यामुळे खूप मोठे स्पर्धक येण्याची शक्यता आता कमी आहे. त्यामुळे स्विगी आणि झोमॅटो या दोन कंपन्या या सेगमेंटवर राज्य करतील ही शक्यता अधिक आहे. ONDC सारखे प्लॅटफॉर्म येऊन देखील स्विगी आणि झोमॅटोच्या बिझनेसवर फारसा परिणाम झाला नाहीये. एकंदरीत विचार केल्यास असं म्हणता येईल की भारतातला फूड डिलिव्हरी बिझनेस खूप मोठा होणार आहे. त्यामुळे लिस्टेड मार्केटमध्ये झोमॅटो आणि अनलिस्टेड मार्केटमध्ये स्विगीचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी केले तर चांगला फायदा मिळू शकतो.